काय झालीये कॉफी? हा? काय झालीये कॉफी? अमेझिंग, खूप सुंदर झालीये बाबा. थँक्यू थँक्यू. तू पी. हा नाही, तुझ्या सासूशी डील करायचं म्हणजे तुला कॉफी हवीच ना. हा. ओ गॉड बाबा, पण मला ना काल बद्दल आश्चर्यच वाटतंय. खरं तर पार्टीला यायचं होतं, मनातून त्यांना यायचं होतं, पण उगाच शेवटपर्यंत नाही 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 म्हणत राहिल्या. अगं असंच, म्हणजे आपण तिला गळ घालावी, आग्रह करावा, आपण तिच्या हातापाया पडावं म्हणून. पण बाबा किती अपसेट होत्या त्या. म्हणजे दिवसभर मला एकच टेन्शन लागून राहिलं होतं की आई जर खरंच नाही आल्या तर पिंट्या तर त्याला काय सांगायचं. शेवटी आली की नाही? हा, सांग ना, आली की नाही? अगं आपण तिला दुर्लक्ष करून निघून जातोय म्हटलं की लगेच आली ती. पण बाबा हॅपीली यायचं होतं ना, म्हणजे आपणही आनंदी झालो असतो. अगं तेवढी समज कुठे आहे तिला? दुसऱ्याला जास्तीत जास्त मनस्ताप कसा देता येईल एवढंच कळतं तिला. का म्हणजे का करतात ते अशा, का वागतात? मला माहिती नाही, तुम्हाला हा प्रश्न खूपदा विचारलाय, पण पण तुम्ही कसं ऍडजस्ट केलं इतकी वर्ष त्यांच्या बरोबर? पूर्वी अशी नव्हती का ती? वेगळी होती. चिडचिड करायची नाही असं नाही, पण घर मात्र सगळं व्यवस्थित सांभाळायची ती. मी तर नोकरी करायचो, पण 3-3 मुलांना तिनं कसं सांभाळलं असेल हे तिचं तीच जाणव. तसा मला पगारी फार नव्हता ग, पण तिच्या काटकसरीच्या जोरावर माझा संसार उभा राहिला. व्हॉट चेंज्ड? असं काय बदललं की ज्यामुळे त्या इतक्या अशा अनहॅपी झाल्या? मला विचारशील ना तर मला वाटतं जेवढी व्हायला हवी ना तेवढी हाऊसफौस झाली नाही का तिची. तिला वाटलं असेल की आमची ही मध्यमवर्गीय परिस्थिती कधी ना कधी बदलेल, आणि ती बदलली, पण तिला हवी तेवढी नाही. आणि यामुळे कदाचित तिच्या मनामध्ये कायम कडवटपणा वाढत गेला असेल. मेक सेन्स. पण तुला सांगतो, हे जरी सगळं खरं असलं ना तरी ती कधी कधी ना एकदम एकदम टोकच गाठते ग. काय करावं कसं करावं मला काही कळत नाही, तुला सांगतो. कधीतरी मला असं वाटतं ना की एकदा तिला घ्यावं, तिला समोरासमोर बसवावं, एकदा तिच्याशी व्यवस्थितपणे सगळं बोलावं. बघूया तो योग कधी येतोय. बट यु नो व्हॉट, एक गोष्ट मला जस्ट रिअलाइज झाली. कोणती? हेच की तुम्ही आणि आई जरी एकमेकांबरोबर भांडत असला तरी डीप डाऊन तुम्ही दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करता अजूनही. डोंट डिनाय.